नमस्कार मित्रांनो. एक साधा विचार, एक खरं म्हणजे देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांना जेव्हा तुम्ही कॉकरोच आहात असं म्हणाले आणि मी त्याच्यावरती खूप विश्लेषणात्मक विश्लेषण महाराष्ट्रासमोर मांडलं आणि तेव्हाही मी म्हटलं होतं की खरं म्हणजे एका अशा वकिलाच्या संदर्भातली एक पिटिशन होती की जो वकील सरन्यायाधीशाच्या मताप्रमाणे सिनियर ॲडव्होकेट सिनियर काउन्सिल म्हणून घ्यायला अपात्र होता आणि त्याच्यावर खूप वादंग झालं की सरन्यायाधीश तरुणांना कॉकरोच म्हणाले. नंतर मग सरन्यायाधीशांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की ज्यांच्याकडं बोगस डिग्री आहे त्यांना मी कॉकरोच म्हणालो होतो. पण या कॉकरोच अर्थात झुरळ ह्या शब्दावरून मग नवीनच एक महाराष्ट्रामध्ये घडामोड घडली. खरं तर देश पातळीवर घडली. आपल्या हिंगोलीचा अभिजित दिपके सध्या बोस्टनला आहे अमेरिकेमध्ये. त्या भाद्रानी एक पक्षच काढला, कॉकरोच जनता पार्टी. आणि मग तसा काही तो नोंदणीकृत पक्ष नाही आहे, पण त्या पक्षानं मग इंस्टाग्राम, ट्विटर आणि तत्सम सगळ्या सोशल मीडियावरती ज्या वेळेला या कॉकरोच जनता पार्टीची नोंदणी झाली, क्रांतीच घडली म्हणजे सोशल मीडियावरती तरी किमान. चक्क भारतीय जनता पार्टीला 16 मेला हा पक्ष आपल्या ह्या अभिजितनं स्थापन केला आणि केवळ काही कालावधीमध्ये जगात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पार्टीला मागं टाकून हा पक्ष नंबर 1चा बनला. इन्स्टावरती पण अभिजितचे फॉलोअर्स प्रचंड वाढले. तो वैयक्तिक पण बऱ्याच ॲक्टिव्ह दिसतोय मला. आता खरं तर सरकारनं सहिष्णू असायला पाहिजे की नाही, की एखादा विरोधी विचार आहे. आता त्या नॉर्वेच्या पत्रकार, नॉर्वे हा जगात फ्री प्रेससाठी नंबर 1 आहे. भारत 154व्या नंबरवरती आहे. खरं तर प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधानांना तिथे प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती, पण त्यांनी तो प्रश्न विचारला. ठीक आहे, प्रश्न विचारला, पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यानंतर भारताच्या विदेश मंत्रालयाने त्या पत्रकार महिलेला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की या आमच्याकडे, आम्ही तुमच्या प्रश्नाचं समाधान करतो. आणि जरा हीटेड एक्सचेंज किंवा हीटेड आर्ग्युमेंट म्हणतो असं झालं. त्या पत्रकार महिलेने म्हटलं की मानवाधिकारांचं उल्लंघन वगैरे होतंय वगैरे. मग त्याच्यावरती पण खूप बातम्या झाल्या, खूप सारे मीम्स बनले, लोकांनी आपला त्रागाही व्यक्त केला. जसं अभिजितचं झालं तसं या महिलेचंही झालं. म्हणजे सुरुवात महिलेपासून झाली की त्या महिलेचं एक वगळता बाकी सगळे सोशल मीडिया अकाउंट्स भारतामध्ये विथहोल्ड केले. अभिजितबद्दल पण आता तेच सुरू झालं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे सगळे अकाउंट्स हळूहळू विथहोल्ड केले जात आहेत भारतामध्ये. त्या खात्यांना परवानगीच नाही. तर मग अशा वेळेला मी अभिजितचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, नाही होऊ शकला अभिजितचा संपर्क. पण मी आता हिंगोलीत आहेच, तर हिंगोलीत अभिजितचं कुटुंबीय आपल्यासोबत आहे. द्या तुमचा परिचय. नमस्कार. एबीपी माझा सर्वप्रथम मी सर्व आता मी एबीपी माझाला नाही आहे किंवा एनडीटीव्हीला पण अच्छा नाही. ठीक आहे. नमस्कार सर्वांना. मी अभिजित दिपकेची मोठी वहिनी अर्चना दिपके. अभिजित भाऊंचं प्राथमिक शिक्षण हे संतूक पिंपरीमध्येच झालेलं. बरं. आणि आमच्या मोठ्या सासऱ्यांना म्हणजे आमच्या बाबांना MIDC मध्ये सर्व्हिस लागल्यामुळं ते औरंगाबादला शिफ्ट झाले. आणि तिथे गेल्याच्या नंतर आमच्या अभिजित भाऊंचं शिक्षण माध्यमिक आणि कॉलेजचं तिथंच झालं आणि उच्च शिक्षण हे पुण्यामध्ये झालं. आणि उच्च शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांनी MS केलं आणि MS मधून त्यांनी अच्छा, MS कशा, इंजिनिअरिंगचं ब्रँच कुठला काय मला माहिती. ओके, MS साठी तो अमेरिकेला गेला. MS साठी त्यांनी अमेरिकेला गेले आणि तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण त्यांनी आता यावर्षी टॉप केलेलं आहे. वा, म्हणजे ब्रिलियंटच आहे. हो, त्या युनिव्हर्सिटीमध्ये पण त्यांनी आता टॉपमध्ये आहेत. कालच ते रिझल्ट लागलेले, पण तिकडे भाऊ गेलेले नाही. लहानपणापासूनच भाऊ खूप ॲक्टिव्ह आहेत आणि सर्व घरच्या लोकांना मिळून, सर्वजणांना मिळून त्यांनी समोर गेलेले आहेत. आणि हा आवाज फक्त अभिजित भाऊचाच नाही तर अखंड भारतातल्या पूर्ण तरुणाईचा आहे. वा, असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटतं. आणि अभिजित भाऊ सोबत आमचंच कुटुंब नाही तर अख्ख्या भारतातलं सर्व कुटुंब त्यांच्या पाठीशी आहे. आणि ही जी लढाई आहे ही काही राजकीय नाही किंवा अशी नाही की सुशिक्षित तरुण आपण पाहत आहोत की किती बेरोजगार आहेत. आई वडील आपल्या हाडाचं पाणी करतात आणि आपल्या लेकरांना शिकवतात, परंतु हे शिक्षण घेतल्याच्या नंतर मुलं शेवटी काय करतात, कॉकरोच सारखे घरातच बसतात. त्यांना बाहेर येण्यासाठी, त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी, त्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि आपण सरकारमध्ये पाहत आहोत की सर्व नोकऱ्या सर्वत्र ठप्प झालेल्या आहेत.
कितीही आपण टफमध्ये एक्झाम दिल्या तरी नीटचं उदाहरण आपण आता घ्यायला पाहिजे होतं की नीटमध्ये 17 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. त्याचा जबाबदार कोण आहे? या विद्यार्थ्यांना लहानपणापासून मोठं करण्यापर्यंत किती खर्च आलेला असेल त्यांच्या आई वडिलांना? याची भरपाई कोण करणार? त्या मुलाचे काय स्वप्न होते, त्या स्वप्नाची भरपाई कोण करणार आहे? अशा सगळ्या प्रश्नाबद्दल सर्व प्रश्नाबद्दल अभिजित भाऊंनी हा जो CJP पक्ष, तुम्हाला पण शॉर्ट फॉर्म पाठ झाला बरं, ह्या वहिनी साहेब ज्या आहेत ना, ह्या पण जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, बरोबर ना? हा, जिल्हा परिषदचे मी पण सदस्य आहे. आणि तुम्ही अपक्ष म्हणून कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढलेली नाही, मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढलेली आहे. आणि मायबाप जनतेने, मी एक सुशिक्षित आहे, बेरोजगार आहे, आणि मी पण सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न घेऊनच या निवडणुकीमध्ये लढलेली आहे. मी एक तरुण आहे, सुशिक्षित आहे. तुमच्या समोर कोण होतं निवडणूक? माझ्या समोर मोदी सरच होते, कमळच होतं. 1-to-1 फाईट होती आमची, कमळाची आणि अपक्षाची. तुम्ही पैसे वाटले की नाही? नाही, पैसे नाही. लोकांनी सुशिक्षित चेहरा पाहिला, आपण काहीतरी करू शकतो, समोरचा माणूस काहीतरी करू शकतो हे पाहिलं, आणि प्रचंड मतांनी. काय शिक्षण तुमचं? मी BA B.Ed M.Ed आहे. वा, मग अभिजितचं कुटुंब उच्च शिक्षित दिसते मला. अभिजितला भाऊ किती? तसे 3 भाऊ, हे 4 भाऊ. माझे मिस्टर मोठे, ते काय करतात? ते शिक्षक आहेत. ते पण जिल्हा परिषदला शिक्षक आहेत. दुसरे भाऊ आहेत, ते दोघं व्यवसाय करतात. आणि आमच्या मोठ्या ताई आहेत, ताई पण अमेरिकेलाच राहतात. तुमच्या नणंदबाई, त्यांचं पण MS झालेलं आहे, त्या 5 वर्षापासून तिथंच आहेत अमेरिकेला. पण अभिजित हा पुण्यात जेव्हा होता, तो पत्रकार म्हणून पण त्यांनी काही काळ काम केलं. नंतर तो आम आदमी पक्षाकडे कसा गेला? मग म्हणजे त्यांच्या कॉलेजला एक स्पीच होतं, त्या ठिकाणी केजरीवाल साहेब आलेले होते, तर त्या ठिकाणी त्यांचं थोडंसं दोघांचं बोलणं झालं, अरविंद केजरीवालचं आणि त्यांचं. मग बोलणं झाल्याच्या नंतर पुण्यात की पुण्यामध्ये, तर मग बोलणं झाल्याच्या नंतर केजरीवाल साहेबांनी त्यांना पर्सनली बोलवलं, त्यांच्याशी बोलले. आणि कारण भाऊंचा सगळा कल हा पत्रकारितेवर होता त्यावेळेस, त्याच्यामुळे बोलणं झाल्याच्या नंतर त्यांचं काय बोलणं झालं मला तेवढी माहिती नाही, परंतु भाऊ तिकडं वळले. आणि तिकडं पण वळल्याच्या नंतर भाऊच्या मनात हेच होतं की आपला आम जो माणूस आहे, साधारण जो माणूस आहे, त्याच्यापर्यंत ज्या येणाऱ्या सेवा आहेत, सुविधा आहेत, ह्या कशा प्रकारे लवकर पोहोचल्या पाहिजे. आणि याच अजेंडेवर त्यांनी आम आदमी पक्षासोबत काम करायला सुरुवात केली. किती वर्ष? आणि तिथं पण त्यांनी 2020 ते 2022 पर्यंत 2 वर्ष काम केलेलं. पण नंतर त्यांना वाटलं की बाबा आता इथपर्यंतच आपल्याला थांबता येणार नाही, तर आपल्याला पुढे जाऊन आणखी काहीतरी करता येईल, म्हणून त्यांनी तिथं सर्व स्टॉप केलं आणि अमेरिकेमध्ये बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि त्या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षणाचा. आणि इंटरेस्टिंग म्हणजे अभिजितचा आणि अरविंद केजरीवाल यांचा इतका घरोबा की मुख्यमंत्री पदाच्या शपथेच्या वेळेला काय झालं अरविंद केजरीवाल यांच्या? त्या ठिकाणी आम्ही सर्वच कुटुंब त्या ठिकाणी होतो. म्हणजे अरविंद केजरीवालच्या पहिल्या की दुसऱ्या का सगळ्याच? नाही, पहिल्या, दुसऱ्या शपथविधीला तुम्ही अरविंद केजरीवालच्या बरोबर? हो, सगळेजण होतो, आम्ही सहकुटुंब होतो त्या ठिकाणी. तुमची भेट झाली अरविंद केजरीवाल? सगळे झाले. पण आता ज्या वेळेला अभिजितनी हे सोशल मीडियावरती का असेल हे असं काहीतरी करण्याच्या आधी कुटुंबात काही चर्चा? नाही, चर्चा वगैरे काही नाही. फक्त म्हणजे त्यांना असं नेहमीच वाटायचं की बाबा हा जो सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे, या वर्गाने कसं समोर गेलं पाहिजे. कारण त्यांनी खेड्यातून आल्यामुळे त्यांचे जे मित्र कंपनी आहेत ते सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत. ते काय करतात, आपल्या गावापुरतच मर्यादित न राहता आपल्या जिल्ह्यातून, आपल्या राज्यातून किंवा आपल्या देशातला तरुण यांची जर गणना केली तर हे किती मोठे आहेत. म्हणून एक कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि त्या कल्पनेतूनच म्हणा किंवा सर्व अखंड भारतातल्या मुलांविषयी कळकळ म्हणा, तळमळ म्हणा, या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी ही कल्पना त्यांच्या मनात आणि त्यातले त्यात पुन्हा असं झालं की आपल्या देशाचे माननीय सरन्यायाधीश त्यांनी म्हणजे कॉक्रोचची उपमा दिली. बरं, कॉक्रोचची दिली तर दिली, त्याबरोबर हे जे परजीवी आहेत असाही त्यांनी उल्लेख केला. म्हणजे हे कुठंतरी सुशिक्षित बेरोजगार तरुणाला खटकल्या गेलं. आहे की नाही? मोबाईल आहे का तुमच्या हातात? तुमचा नाही, तिकडे पर्समध्ये. बरं, त्या पर्समधला मोबाईल घेतात तोपर्यंत माझ्याकडे या, त्याला त्यांचा पर्समधला मोबाईल द्या, त्यांचा मोबाईल द्या. इंटरेस्टिंगली अभिजितनी जेव्हा हा पक्ष स्थापन केला त्याच्यानंतर इतकी झपाट्यानं अभिजितचे फॉलोअर्स, म्हणजे पक्षाचे फॉलोअर्स वाढले की बघा, तुमच्याकडे आहे किती फॉलोअर्स झालेत अभिजितचे? बघा बरं, इतक्या झपाट्याने ते फॉलोअर्स वाढलेले आहेत की भारतीय जनता पार्टीचे पण फॉलोअर्स मागं पडावेत. याच्यातनं
म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा बघा, ज्याला इंस्टाग्रामवरती 16 मे पासून आजच्या दिवसात 12 मिलियन फॉलोअर्स झालेत, की जिथे त्याने BJPच्या खात्याला मागं टाकले. एक्सवरती CGP@2029 अंतर्गत 2 लाख फॉलोअर्स झालेत. वेबसाईट पण आहे cockroachjnataparty.org आणि त्यांची विचारधारा पण अभिजितने लिहिली आहे. सरन्यायाधीशासाठी सेवानिवृत्तीनंतर काय भत्ता घेणार नाही. वैध मत हटवल्यास मुख्य निवडणूक आयुक्तावरती UAP अंतर्गत अटक. संसद आणि मंत्रिमंडळात महिलांसाठी 50% आरक्षण. अदानी आणि रिलायन्स मालकीच्या मीडिया हाऊसचे परवाने रद्द. गोदी मीडिया अँकरची चौकशी. पक्ष बदलणाऱ्या MLA MP वर 20 वर्ष बंदी. निवडणूक किंवा पद धारणा करण्यावरती. आणि मग RTI लागू, अनामिक देणग्या, इलेक्ट्रोल बॉन्ड्स इत्यादीवरती, युवा बेरोजगारी, नीट पेपर गळती, क्रोनी कॅपिटलिझम आणि संस्थात्मक अविश्वास यासारखे मुद्दे हाताळले. पण हे अभिजितरावला असं यश मिळेल असं कुटुंबाला वाटलं होतं का कधी? म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती मिळेल असं काही वाटलं नव्हतं, परंतु असा झपझप गार तुम्ही बघितला का असं कसा ग्राफ वर चालला? हो पाहिलेला. तुम्ही केलं की नाही फॉलो केलेला आहे. फॉलो मी नाही फॉलो करणार तर मग कोण फॉलो? पण तुम्ही काय उत्तर बित्तर देता की नाही लोकांना जे अभिजितच्या? हो हे काय चालू आहे ना, पूर्ण इंस्टाग्राम भरलेलं आहे ना. हे बघा इंस्टाग्राम भरलेलं आहे. हे बघा वहिनी साहेब बघता काय काय पोस्ट करतायत लोक अभिजितला. भरपूर. अभिजित तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे है. आणि आता हा खरा सुशिक्षित वर्ग जागा झालेला आहे. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की फक्त घोषणा द्यायच्या, आश्वासनं द्यायची आणि ते तेवढ्या पुरतच मर्यादित होतं. पण आता ते आपल्याला जर प्रत्यक्षामध्ये उतरवायचं असेल तर आपल्याला कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं पुढे गेलं पाहिजे. तरुणाचा आवाज आहे पण आपण ऐकला पाहिजे. आणि त्या काही लोक नकारात्मक पण पोस्ट करत असतील. हो आहेत, असतात. काय त्या पोस्ट नकारात्मक म्हणजे आहेत. काय पर्सनल आहेत का? नाही पर्सनल पण आहेत आणि अशा पण आहेत, चला जे आमचं पहिलं आहे त्याच्यावर चालू, हे उगा मजाक आहे असं काही लक्ष. पण हे खरोखर मजाक आहे की सिरियस आहे? आता याच्यावरून तर आपल्याला सिरियसच म्हणावं लागेल, कारण मजाक मध्ये असतं तर 11.8च्या पुढे कोणी मिलियन मध्ये फॉलोअर्स एवढे वाढू शकत नव्हते ना. आणि हे पण खरं आहे की तरुणाच्या मनातला जो असंतोष आहे तो जेनझी वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. माझ्या मते सरकारने याला गांभीर्याने घ्या. आणि मला याच्यातून एवढंच असं मला वाटतं की जर खरोखरच तरुणाचा हा जर रोष असेल, हा जर त्यांना व्यक्त करायचा असेल तर फ्युचर मध्ये असंही होऊ शकेल की तरुण सर्व एकत्र येतील आणि त्याच्यातून वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला भेटेल. चांगलं पाहायला मिळेल, चांगलंच पाहायला भेटेल. मग अभिजितला तुम्ही सल्ला नाही का एखादा पक्षच काढ रे बाबा म्हणून करू? काही नोंदणीकृत पक्ष नाहीये. आता सध्या 2 दिवस असे खूप घाईचेच आहेत. यानंतर शेवटचं कधी बोललात अभिजितला? आम्ही काल सकाळी. काय म्हणाला? काही नाही, बरं आहे, चाललं आहे, बघू चाललंय काय आहे. तणावात नाहीये ना? तणावात नाहीये ना अभिजित? नाही असं काही नाही. कारण त्याच्या काही किती अकाउंट बंद केलीत अभिजितची? विथ होल्ड किती केली? 1-2 मला माहिती होते. कुठली बंद केली सध्या? हॅक झाले असं म्हटले होते, पण तेवढं असं फोडून नाही सांगितले हे हॅक झालं ते हॅक झालं. फक्त माझे अकाउंट हॅक व्हायलेत आणि माझा फोन पण तुम्हाला नाही लागणार असं सांगितलं. आता लागत नाही. मी अभिजितला कालपासून ट्राय करतोय. काय कारण असावं? आता काय माहिती, काही दबाव आलेला असेल. अभिजितचं लग्न झालंय? नाही, अनमॅरिड आहे. काय वय अभिजितचं? भाऊंचं वय 30 वर्ष असेल. ओके. मग काय पुढे अमेरिकेत तुला सेटल व्हायचं? आता बघू, आता जनता काय ठरवती, भाऊ काय ठरवतात. अमेरिकेत जाऊन अभिजितने जी काही क्रांती केली आहे, बरं आई वडिलांचं काय मत आहे? कशाला भानगडी? नाही आई वडिलांचं असं काही नाही. आई वडिलांनी ते शिक्षण दिलंयच मुलांना, भानगडीसाठी नाही दिलेलं की आपल्या मुलानं काहीतरी केलं पाहिजे. व्हेरी गुड. आपला मुलगा कुठंतरी समोर गेला पाहिजे, त्यासाठी. हा पहिला इंटरव्ह्यू असेल तुम्ही कोणाला दिलेला? हो, पहिलाच एबीपी माझा आणि आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू आहे. बरं, ते माझी ओळखच एबीपी माझा आणि NDTV वर असोसिएट आहे. आता सगळ्या लोकांना मी सांगतो की मी पण एक स्वतंत्र प्लॅटफॉर्मवरती आहे. 4.5 कोटी लोक आम्हाला महिन्याला बघतायत. दॅट्स अ ह्यूज. म्हणजे कुठल्याही मोठ्या काय त्याचं तेच कारण आहे की जे स्वतंत्रपणे इंडिपेंडेंटली लोकांच्या मनातले जे अभिजितने आणले. पाहिजे अभिजितवरती काही कुठला गुन्हा वगैरे दाखल झाला का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही केला, RSSने वगैरे मागे पूर्वी? नाही असं काहीच नाही ना? नाही काहीच. गावात काही भांडणं बिंडणं? नाही कधीच नाही. भावकीचा वाद? नाही कुणाचाच वाद. प्रेम प्रकरण? नाही अजिबात नाही, असं काहीच नाही. अच्छा, प्रेम प्रकरण नाही, वाद नाही, काही नाही. वहिनी साहेब म्हणून कधी जेवायला वगैरे वाटतं की नाही अभिजितला? हो ना. काय आहे की कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात आली की आपल्याला व्यक्तीची अपब्रिंगिंग लक्षात येते. आणि माझ्या मते सरकारने कोणाची तरी खाती बंद करून
इतका असहिष्णुपणा दाखवायची काहीच गरज नाही. हे लोकशाही व्यवस्था आहे. आणि तुम्हाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. हम्म, आणि म्हणूनच गांधीजी म्हटले होते की खेड्याकडे चला. म्हणून मी जी ही निवडणूक लढवली ती खेड्यातून लढवली हम्म. आणि अपक्ष म्हणून लढवली आणि लोकांनी मला त्या खेड्यातल्या लोकांनीच किती निवडून मतं दिलं. मिळाली तुम्हाला? मला 11,770. आणि भाजपच्या मंडळीला? त्यांनी थोडं खालीच होते. म्हणून मला असं मना वाटते की आपण खेड्याकडून सुरुवात केली तर इथून आपल्याला पुढं जायचंय. आणि खेड्यातला तरुण आज आपण पाहतो शेतकरी आई वडील आपल्या रक्ताचं पाणी करून लेकराला शिकवायलेत. आणि शेवटी मग शिक्षण शिकून त्या लेकराला काय करावं लागलं, शेतातच काम करायला लागलं. म्हणून काही म्हणजे शेतकरी आई वडिलांचं असं पण म्हणणं आहे की तुला शिकून शेवटी काय करायचंय, शेतातच करायचंय. त्यासाठी शिकूच नको, कशाला आमचे पैसे वाया घालतो, तू शिक, नको शिकू, शेतातच काम कर. आणि त्यासाठी मला वाटते की आपण जी ही आता एवढ्या लीडनं आपण फॉलोअर्स वाढत आहेत आणि त्यासाठी आपण खेड्याकडून शहराकडे, शहराकडून राज्याकडे, राज्याकडून देशाकडे, देशाकडून अखंड विश्वामध्ये ही लढाई आपली झाली पाहिजे ती. आणि सर्व तमाम जगातल्या तरुणांनी आता एकत्र यायला पाहिजे, आपला आवाज उठवायला पाहिजे असं. पण असं आहे की क्रोनो कॅपिटल आता तुम्हाला तुमचं इतकं उच्च शिक्षण आहे म्हणून हे डावी विचारसरणी किंवा अगदीच फारच एक्स्ट्रीम डावी विचारसरणी वगैरे असं नाही ना अभिजितचं? नाही, असं काही नाही ना. ठीक आहे, मी थांबतो इथे की ही पहिली अशी मुलाखत आहे की जी अभिजितच्या कुटुंबातल्या सदस्यांनी अभिजितची विचारधारा सांगितली. मी पुन्हा तेच म्हणतो की लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी मतं व्यक्त होणं हे अपरिहार्य आहे. मला एक सांगायचं, अजून सांगायचंच आहे तुम्हाला म्हणजे अभिजित भाऊंचा स्वभाव असा आहे की तुम्ही असं म्हणणारच नाही की हा मुलगा एवढा उच्च शिक्षित आहे का, त्याला एवढा गर्व आहे का काय, तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही. आता तुम्ही माझ्या वतीने काम करा, अभिजितला निरोप द्या, मला तुझी मुलाखत घ्यायची आहे. चालेल, नक्कीच नक्कीच. चला, तुमच्याही पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. माझा प्रयत्न काय होता की साध्या कुटुंबातल्या एका मुलानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती का असेना पण वेगळ्या अर्थाचं, मी त्याला छोटीशी काय नसं पण क्रांती म्हणेन, कारण भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाचे फॉलोअर्स मागं टाकून 16 मे ते इथपर्यंतच्या काळात जर एखादा पक्ष सोशल मीडियावरती पण नंबर 1 होत असेल जो नोंदणीकृत नाही आहे, समथिंग इज देअर ना, काहीतरी आहे ना की ज्याच्याबद्दल सरकारनं विचार करायला पाहिजे. माझं सहकार्य तुषार मोरेसह धन्यवाद. हिंगोलीतनं आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपण आमची मुलाखत घेतली, आम्हाला अखंड विश्वासावर सादर करणार आहात. आता तुमच्या दिरानं जेवढं मोठं काम केलंय वहिनी साहेब, भेटूया पुन्हा. थँक्यू. थँक्यू.